नैसर्गिकरित्या डोंगराच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत अशी एक ओहळ तयार झालेली आहे आणि मग पुढे तिला खाली पान घातल्यानंतर तिथे एक प्रकारचा या परिसरातल्या प्राण्यांसाठी पानवठा तयार झाला. अनेक ओळी मिळत जाऊन मोठ्या मोठ्या ओढ्यामध्ये रूपांतर होऊन घरच बांधलेलं आहे. नमस्कार, आज आपण ईमार्टमध्ये आलेलो आहे. माझे परमार्थिक स्नेहित आता मित्र भैयासाहेब विजारे हे संचालक आहेत. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी तातडी शहरामध्ये व्यवसाय उद्योग व्यापार कसा करायचा आहे त्याचं आदर्श उदाहरण घालून दिलेलं आहे. तर या मॉलमधून आज आपण खरेदी विक्री, नफा तोटा आणि विपणन म्हणजे मार्केटिंग पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून समजून घेणार आहोत आणि ते व्यावहारिकदृष्ट्या आपल्या मुलांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्यांना सहज सुलभरित्या व्यवहारातून सांगणार आहेत. अनुजाने एक स्टीलची बॉटल घेतलेली आहे, तिने 200 रुपये दिलेत आणि हां किती रुपये घेणार आहे तू आता मागे अनुजा? 20 रुपये परत घेणार. ओके, काय काय घ्यायचे तुम्ही बघा, घ्या. शाळेचं साहित्य पण आहे, पॅड, वह्या, कंपास, टिफिन, वॉटर बॉटल. काय घेतलं तुम्ही दोघींनी? किती रुपयाला घेतली? किती रुपये दिले त्यांना? 50 रुपये दिले का? आणि कितीला घेतली? 30 का? किती मागं आले? ओके, किती पाहिजे? किती कमी करून पाहिजे बाळा तुला? बर बर बर, बघू आपण. हा, किती आणले तू अर्णव? देईल तो, देईल. श्रेया तू कंपास किती रुपयांना घेतली आणि किती रुपये देते माग तू? आता किती रुपये मागे घ्यायचे तुला त्यांच्याकडून? बघ बरं, बघ ते बरोबर देतात का तेवढं तरी चेक करा. तर मागं बरोबर देतात का बघा, मोज. मोज. मुलांनी छोट्या छोट्या वस्तू इथं खरेदी केल्या शालेय उपयोगी आणि प्रत्येकजण ती वस्तू खरेदी करून पैसे देत आहे आणि दादांकडून बिल घेऊन उरलेले पैसे पण परत घेत आहेत. सुंदर असा अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष पद्धतीने घेत आहेत. सुवर्णाताई बालकांना शेंगदाण्याचं माप करून दाखवत आहेत. अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? 500 ग्रॅम. 500 ग्रॅम शेंगदाणे भरले का हे? ओके, थँक्यू ताई. चला.